आज आपण मुलांसाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त असा एक नमकीनचा प्रकार बघणार आहोत. तर चिवडा आपण करणार आहोत एकदम पोह्याचा आणि त्यासाठी आपण एक मसालासुद्धा तयार केलेला आहे आणि हा तुम्ही चिवडा जर तयार करून ठेवला तर महिनाभर स्टोअर करून खाऊ शकता. तर वेळ न गमावता रेसिपीकडे वळूया. नमस्कार, मी मीनाक्षी. मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण इथे चिवडा बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे जे अख्खा मसूर असतो का तो घेतलेला आहे आणि चवळी आहे का ती घेतलेली आहे. तर मी हे दोन्ही जिन्नस आहेत का ते एक 7 ते 8 तास मी पाण्यात भिजत घातले होते. त्याच्यात खायचा सोडा टाकून ठेवला होता आणि ते उपसून चाळणीवर आता त्याला थोडंसं आपण हडकू घालूयात. तर इथे मसाले घेतलेले आहेत. तर इथे आमचूर पावडर घेतलेला आहे, काळं मीठ घेतलेलं आहे आणि साधं मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट, थोडासा हिंग घेतलेला आहे आणि जिरे पावडर आणि धने पावडर घेतलेला आहे. तर हे सर्व जे मसाले आहेत का आपल्या अंदाजानुसार आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि इथे आपण जे पोहे कांदे पोहे करण्यासाठी जे वापरतो का तेच पोहे मी इथे घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी टाकण्यासाठी डाळवं आणि शेंगदाणे आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत, किशमिश आणि थोडेसे बदामाचे काप घेतलेले आहेत. तर आता आपण सगळ्यात अगोदर तेल तापवून घेऊयात आणि त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने आपण सर्व जिन्नस आहेत का तळून घेऊयात. असे गाळणीवर तळून घेतले का तर ते करपत सुद्धा नाहीत आणि आपल्याला तळायला पण सोपे पडतात. कारण आपण तेलामध्ये टाकले तर ते काढायला याला आपल्याला थोडासा वेळ लागतो आणि त्यामध्ये आपले जे जिन्नस आहेत का करपू शकतात. तर एक जिन्नस आहे का आपण छान पद्धतीने असे तळून घेऊयात. तर बदाम तळायला, मनुके तळायला जास्त वेळ लागत नाही. तर 1-1 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित असे तळून घेऊयात. तर बघू शकता. आता हे सर्व जिन्नस तळल्यानंतर आपण काय करूयात, जो मसूर आहे का तो तळून घेऊयात. तर छानपैकी हा हडकलेला आहे मसूर. तर थोडंसं झाकण लावून घेऊयात. जास्त काही मसूर उडत नाही, पण थोडंसं अंगावर तेल येऊ नये म्हणून थोडा वेळ असं आपण त्याला झाकून ठेवूयात आणि पूर्णपणे बुडबुडे आपल्याला संपेपर्यंत हा मसूर तळून घ्यायचा आहे, एकदम कुरकुरीत होईपर्यंत. आता चवळी पण त्याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची आहे. तर मी अर्धी वाटी चवळी घेतलेली आहे आणि 1 वाटी मसूर घेतलेला आहे. तर तुम्ही याचं प्रमाण कमी अधिक किंवा करू शकता, तुम्हाला ज्या पद्धतीने आवडते त्या पद्धतीने. तर मस्त असा हा दुपारच्या वेळेस मुलांना खायला देऊ शकता आपण. हा पौष्टिक पण आहे, छान कुरकुरीत होतो हा चिवडा. आणि इथे एक आपण पोहे तळण्यासाठी एक मस्त अशी ट्रिक वापरलेली आहे, जेणेकरून पोहे आपल्याला करपायची वगैरे भीती नाही. तर बघू शकता अशा गाळणीमध्येच पोहे पण टाकून घ्यायचे आणि वरच्यावर हे तेल खाली निथळून घ्यायचं आहे आणि पोहे असे या पद्धतीने काढून घ्यायचे आणि एका गाळणीवर काढून घ्यायचे, जेणेकरून सर्व तेल आहे का ते खाली निचरल्या जाईल. तर बघू शकता एकदम सोपी ट्रिक आहे ना ही तुम्हाला पोहे तळायची. तर तेलामध्ये तुम्हाला जर पोहे तळायची झंझट वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच पोहे तळून घ्या. आता आपण जे मसाले आहेत का ते सर्व जिन्नस एका वाटीमध्ये काढून घेऊयात. लाल तिखट, हिंग, जिरे पावडर. तर इथे मी जिरे पावडर आहे का ते भाजलेल्या जिऱ्याचं पावडर घेतलेलं आहे. तर आता एका ताटामध्ये आपण जे पोहे तळून घेतलेले आहेत का ते टाकून घेऊयात. तर बघू शकता एकदम पांढरे शुभ्र आपले पोहे तळलेले आहेत आणि पोहे तळते वेळेस आपल्याला तेल एकदम कडकडीतच गरम ठेवायचं आहे, गॅस कमी करायचा नाही. फुल गॅसवरच आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते छान असे फुलले पाहिजेत आता. तर आता आपण जे सर्व जिन्नस तळून घेतलेले आहेत का ते टाकून घेऊयात. आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे का तो थोडा टाकून घेऊयात आणि हाताने हे सर्व जिन्नस आहेत का एकत्रित करून घेऊयात. तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा एकत्रित करू शकता, पण हाताने सर्व व्यवस्थित असं लागलं जातं. त्यामुळे आपल्याला हातानेच हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर मसाला तुम्ही कमी अधिक करू शकता कोणता. तर मी त्याच्या मसाल्यामध्ये तुम्हाला हळद दाखवायची राहिली होती माझी, तर हळदसुद्धा मी टाकून घेतलेली आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला हा मसाला आहे का व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. एकदम अलगद हाताने आपल्याला हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे आपले पोहे आहेत का ते तुटल्या जाणार नाहीत. तर बघू शकता छान असा कुरकुरीत हा चिवडा होतो आणि चवीला तर एकदम भन्नाट असा हा चिवडा होतो. तुम्ही जर हा चिवडा करून ठेवला तर सगळेजण एकदम आवडीने खातील आणि तुमची सगळे तारीफच करतील ह्या पद्धतीने जर तुम्ही चिवडा केला तर. आणि हा महिनाभर स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता.
तर तुम्हाला हा चिवड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.